नमस्कार मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय. तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर मी निघाले तिरुपतीला. तर मग मला काय म्हणजे नांदेडच्या स्टेशनवरून व्हिडिओ करायला चान्स भेटला नाही, त्यामुळे मी इथे काचीकुडा येथे गाडी थांबली होती, त्यामुळे मग मी तिथंच व्हिडिओ बनवला. मग हे बघा कशी ट्रेनच्या बाहेर कशी गर्दी होती काचीकुड्याच्या इथे. तर मग आमचं रिजर्वेशन होतं आणि तर ही गर्दी होती जनरल डब्याची. तर कधी पण तिरुपतीला जायचं असले तर तुम्ही रिजर्वेशन करूनच जा, कारण का जनरल डब्यामध्ये खूप दाटी असते, कशी बकरी कोंडला असते की एका डब्यामध्ये सगळ्याला कोंडतात. आणि रिजर्वेशन म्हणलं कसं सगळे आपल्या हक्काची सीट असते, आपल्या हक्काची जागा असते, आपण त्याच्यावर झोपू शकतो, रडू शकतो, काही पण करू शकतो. म्हणजे आणि हे जनरल डबा म्हणलं ना कसं अरे रे रे कधी पण जायचं असेल ना तर रिजर्वेशन करूनच जा. मग फायनली आम्ही पोहोचलो गोविंदा या मंदिरावर. मग तिथे आश्रमशाळेच्या तिथे त्याचं आश्रमशाळेचं बांधकाम चालू होतं, त्यामुळे आम्ही तिथे काही गेलो नाही. नंतर आम्ही इकडे लॉकरचे हॉल होता मोठा, ते त्या हॉलच्या तिथे गेलो आणि लॉकर 2-3 केलो. आणि नंतर मग आम्ही सर्वजण दर्शनाला निघालो. फ्रेश ते होऊन नाश्ता वगैरे केला आणि मग दर्शनाला निघालो. मग गोविंदाचं दर्शन वगैरे केलं आणि तिथला थोडा थोडा प्रसाद खाला. मग आमची सगळी मंडळी फिरत होती. मग तेवढ्यात मी थोडासा व्हिडिओ बनवून घेतला. मग आता मी तुम्हाला दाखवायला सुरू करते मंदिर. तर तिथले बांधकाम म्हणजे कसं दगडी धोंड्याचंच आहे. आपल्याकडे कसं इटी वगैरे वाळू आणि तिकडं असतं ना, तसं मग तिकडं अखंड धोंड्याचं जुन्या पुराण्या काळातलं मंदिर आहे ते. मग हे बघा, मग आता मी तुम्हाला थोडासा मंदिराचा शूट घेतला होता, ते मंदिर तुम्हाला दाखवते. हे पहा तुम्ही मंदिर. मग आमची सर्व मंडळी शॉपिंग करत होती. मग मी पण शॉपिंग करत करत थोडासा व्हिडिओ पण बनवला. हे बघा कसे तिथले दुकानं भारी भारी असतात, पण तिथे म्हणजे आपल्यापेक्षा दुपटीनं भाव असतो. म्हणजे कोणती पण वस्तू घ्या 50च्या वरच. आता साधी पेन जरी घ्यायची म्हणलं आपण, आपल्याकडे 10ला असली तर तिकडं 50 रुपयाला. आपल्याकडे 50ची वस्तू तिकडे 150, 200, 100 अशी. 50च्या खाली एक पण वस्तू नाही. आता मी साधी एक माझ्या म्हणजे छोट्या लेकराला एक पेन घ्यायची होती, तर तिथे 50च्या वरच होता. मग घेतलो, फायनली मी ती पेन घेतली आणि मग आम्ही निघालो दुसरी शॉपिंग करायला. खूप छान पसारा होता, सामान पण खूप भारी भारी होतं. मग आम्ही फायनली पेन वगैरे घेतलो आणि निघालो पुढे चालण्यास. मग बघू शकता तुम्ही किती किती भारी भारी वॉच, पेन, घड्याळ वगैरे किती मस्त मस्त होत्या. आणि हे बघा ते माणसाच्या हातात किती मस्त ते भोवरा होता, ते फिरवायचा लहान लेकराचा, छोट्या लेकराचा. मग आम्ही ते घेतलो आणि निघालो पुढे. Can you hear me calling out your name? Let me run to you and escape this place. आम्ही फायनली पेनी घेतलो आणि निघालो हे फुलाच्या माळी ते बघण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही पण किती छान छान आहे बघा मूर्त्या. कृष्णाची मूर्ती, बालाजीची मूर्ती, हे गाईच्या मूर्त्या आणि गौतम बुद्धाच्या, गणपतीच्या. हे बघा छोटे छोटे बाळं किती छान छान होते. म्हणजे मला तर खूप आवडत होतं, पण पैशाने खूप काही महाग होतं. मग हे बघा बांगड्या, हे फोटोज, लाईटिंग वगैरेच्या, हे गाडे छोटे छोटे लेकरायचे.
तर आम्ही पोहोचलो वर तिरुपतीवर गेलो आणि पायऱ्याने चढत गेलो बरं काय. मग नंतर आम्ही दर्शनाच्या अगोदर जेवण केलं, कारण दर्शनाला खूप वेळ लागतो म्हणून त्यामुळे आम्ही जेवायला बसलो. आणि हे आमच्या सरांनी थोडासा व्हिडिओ घेतला सर्वांचा. हे बघा आमची मंडळी, सगळी मंडळी आली होती. मग आम्ही नंतर प्रसाद खायला गेलो देवाचा. मग सर्वजण आम्ही जेवायला बसलो आणि प्रसाद खायला लागलो. तर मग तिथला प्रसाद पण खूप भारी होता, एकदम मस्त. असं गोड भात, लुंजी आणि शेंगदाण्याची चटणी, नंतर ताक पण होतं. म्हणजे पिण्यासाठी नव्हतं, ते भातावर खाण्यासाठीच होतं. मग आम्ही सर्वजण बाहेर येऊन बसलो आणि मग तिथं पण थोडासा व्हिडिओ घेतला. बाहेर बसल्यानं आमची मंडळी, मी व्हिडिओ घेत होते तर आमची मंडळी खूप खुश होती. म्हणजे त्यांना छान वाटत होतं, म्हणजे आम्ही व्हिडिओ बनत होतो म्हणून. आणि मग नंतर हे तिथला थोडंसं वरलं वातावरण बघा तुम्ही किती छान होतं ते. मग नंतर आम्ही संध्याकाळी दर्शन करून रूमवर जाण्यासाठी निघालो होतो, तर पाऊस चालू झाला. हे बघा किती मस्त आभाळ पडत आहे तिथे. म्हणजे इतकं छान आभाळ पडत होतं. गारवा तर खूपच होता, गारवा खूप होता आणि पाऊस पण थोडा पडला होता. मग तिथली पब्लिक पण छान होती. म्हणजे दरवर्षी एवढी पब्लिक असते, यंदा पण तेवढीच होती. मग आम्ही तिथला पण थोडासा शूट घेतला. बघा कसा आभाळ पडत आहे, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते बघा. मग आम्ही तिथून तिरुपतीचं दर्शन वगैरे केलं आणि निघालो कृष्ण टेम्पलमध्ये. मग तिथं राधाकृष्णाचं दर्शन केलं आणि मग आम्ही तिथून निघालो सर्व मूर्त्या पाहायला. हे बघा कृष्ण बालपण सर्व काय, यशोदा माता कृष्णाला सांगत होत्या की बाळा तू असं करू नको, बाळा तू तसं करू नको. मग तिथून आम्ही निघालो ही सर्व मूर्त्या पाहायला. म्हणजे सर्व काही, विष्णूची, लक्ष्मीची मातेची, सर्व काही होत्या. तर बघा कृष्णाने कसा बकासुराचा संहार केला होता. म्हणजेच कृष्णाच्या कंसमामाने एका राक्षसाला पाठवलं होतं कृष्णाचा संहार करणं, म्हणजे कृष्णाला मारण्यासाठी. तर मग कृष्णाने त्याला, म्हणजे कृष्णाच्या लहान वयातच कृष्णानं बकासुराला मारून टाकलं होतं. मग आम्ही तिथे पाहिलो आणि मग तिथून समोर गेलो. समोर गेल्यानं आम्हाला तिथे दिसले की कृष्ण आणि त्याच्या 8 राण्या. हे बघा तुम्हाला पण दाखवते. हे बघा राधा, कृष्ण आणि कृष्णाच्या 8 राण्या. हे 8 राण्यात म्हणजे 16,108 बायकामधल्या हे 8 राण्या आहेत. आणि मग तिथून आम्ही गेलो समोर. म्हणजे हे मंदिर कसं एकदम खूप छान असं भारी होतं. मला तर तिथून कसं जावंच वाटत नव्हतं. म्हणजे एकदम तिथं करमत होतं, एकदम मस्त वाटत होतं, थंड थंड वातावरण तेही. मग आम्ही तिथून गेलो. हे बघा कशाचं मंदिर आहे हे, राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान. आणि हे 2 कोण होते मला माहीत नाही. तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे कोण आहेत ते. आणि हे बघा नंतर आम्ही इथं गेलो. इथे गेल्यानं काय तर बघा, हे जेव्हा सर्व जण इंद्रदेवाची पूजा करत होते तेव्हा कृष्णाने सांगितलं की तुम्ही इंद्रदेवाची पूजा का करता, तुम्ही तर गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे. मग असं म्हटल्याने मग सर्व गोकुळातले लोक गोवर्धन पर्वताची पूजा करायला निघाले. मग त्यावेळेस इंद्रदेवांना खूप राग आल्यामुळे इंद्रदेवांनी म्हणजे वारा पाऊस वगैरे असं खूप हे विजा वगैरे केल्या. आणि मग त्यामुळे गोकुळात पूर आला होता. मग त्यावेळी पूर आल्यानंतर सर्व गोकुळांना वाचवण्यासाठी मग कृष्णदेवानी गोवर्धन पर्वत आपल्या हातात उचलला. मग आम्ही तिथून आलो. तसं मग या मूर्त्या ते सांगलं होतं की मांस, मटण, दारू, सिगरेट, तंबाखू असं केलं, म्हणजे असं केल्याने नरकामध्ये काय जागा भेटते ते इथं या म्हणजे मूर्त्यामधून दाखवलेलं आहे. बघा आगमध्ये टाकलेलं, तेलामध्ये तळालेलं. तिथून आम्ही आलो समोरच्या मंदिरात. तर बघा मग तिथून आम्ही समोर आलो. ते दाखवलं होतं जन्मापासून मरण्यापर्यंत माणसाचे जन्मापासून तरुणापर्यंत मग मरण्यापर्यंत सर्व काही दाखवलं होतं. हे बघा लहानपणी कसा असतो, थोडा मोठं झाल्यानं मग तरुणपणात आल्यावर कसा होतो, माणसाचे म्हणजे रूप बदलतात हे दाखवलेले होते. मग तिथून लास्टपर्यंत म्हणजे माणसाच्या
डेड बॉडीपर्यंत सर्व काही दाखवलेलं होतं या चित्रामध्ये. मग तिथून आम्ही समोर आलो. मग थोडासा इथला पण शूट घेतला. आता इथे मला तर थोडं सुचत नव्हतं, मग थोडासा शूट घेतला. हे बघा, तुम्ही बघू शकता. मग इथे वासुदेवाने श्रीकृष्णाला म्हणजे दुरडीमध्ये ठेवून म्हणजे गोकुळात नेऊन सोडलं होतं. कारण कंस मामाने त्याला सांगितलं होतं की म्हणजे कंस मामाचा 8वा भाचा त्यांचा मृत्यू करेन, म्हणून भीतीपोटी वासुदेवाने श्रीकृष्णाला गोकुळात नेऊन सोडले. इथे आम्ही आलो समोर.